हॅलो, युनिट टेस्ट नंबर 1 मध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत ते जे जमलेले नाहीत ते क्वेश्चन्स थोडंसं मी सॉल्व करून दाखवतो. आय विल एक्सप्लेन हाऊ टू गेट द सोल्युशन. So can anybody tell that what was the question? Question number 1, I will just read the question number 1 in the unit test number 1. Complete the projection of line AB 60 mm long and inclined to HP at an angle of 40 degree. So what is given here? Those who solved, they can tell. True length is given, no? Hello? Yes, sir. True length is given 60 mm. बघा, true length दिले तुम्हाला 60 mm. Then Theta 40 degree. theta is given 40 degree. Okay, so theta angle is given 40 degree. Theta is equal to 40 degree. Next, पुढे काय दिले अजून? Beta दिलाय 50 degree. If point P is 15 mm above HP, 12 mm in front of VP, and the toffee of the line is inclined at 50 degree with VP, means what? Beta. Yes, sir. So beta angle is given. Toffee ची लाईन करते angle, त्यामुळे angle will be beta. So 50 degree. अजून काय दिलंय का? नाही. तर व्हॉट इज द फ्रंट व्यू लेंथ? व्हॉट इज द फ्रंट व्यू लेंथ? तुम्हाला ते विचारलेलं आहे करायला. Now let us solve this. So they have given the distances above HP in front of VP, 15 mm above HP and 12 mm in front of VP. Okay, so I will solve it here. XY line. Now above HP distance 15 mm. So what is the name of the line? Line's now काय? AB. AB line, correct. So this is an A dash. Okay, then 12 mm in front of VP, that is small a. Okay, now draw the locus lines. Then from here, okay, now angle theta is given 40 degree, so you can measure angle theta 40 degree. Theta is equal to 40 degree. Then true length is given 60 mm. So can I mark whenever there is angle theta, so we can mark true distance? Am I right? बरोबर ना? ज्यावेळेस अँगल थिटा तुम्ही मार्क करता त्यावेळेस ट्रू लेंथ असते का नसते? Yes, sir. सो मार्क इट बी डॅश. अल्फा बेटा कुठे दिलाय तेव्हा? थीटा विचारलं होतं सर तुम्ही क्वेश्चन मध्ये, थीटा आणि फाय. नाही, पुढचं क्वेश्चन झालं हो, पण सोल्युशन करण्यासाठी काय पाहिजे? आता मी प्रॉब्लेम स्टेटमेंट रीड केले त्याप्रमाणे सॉल्व्ह करा लागतोय आणि विचारले काय अजून तिथे गेलोच नाही ना. हॅलो, जे फाइंड आउट करायचं आहे त्याच्यावर अजून आलोच नाही मी. आता मी काय करू, जो दिलेला डेटा आहे प्रॉब्लेम स्टेटमेंट मधला त्याप्रमाणे ती लाईन्स काढून घ्यायला लागलोय. त्यांनी ट्रू लेंथ दिली आहे, थिटा दिला आणि बेटा दिले, त्याच्यावरून ती लाईन्स काढून मी प्रोजेक्शन्स कंप्लीट करणार आणि त्यानंतर मग क्वेश्चन लिहिणार की व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट. बरोबर ना? हॅलो. Yes, sir. पहिला सॉल्व्ह करणार, सॉल्व्ह केल्यानंतर मग आन्सर्स देणार ना एक एक. आता तुम्हाला ट्रू लेंथ मिळालेली आहे, 60 mm मार्क केलं तुम्ही ह्याच्यावरती.
त्यानंतर मग लोकस लाईन काढून घ्या B1 डॅश पासून. ओके. नेक्स्ट बीटा अँगल 50 डिग्री. सो मेजर अँगल बीटा 50 डिग्री. This is an beta angle. Okay. Now आता आपल्याला काय करायचंय, हे ट्रू लेंथ झाली फ्रंट व्ह्यू मध्ये आणि हे TVL आहे, पण त्याचा एंड पॉईंट फिक्स नाही झालेला. मग आता ते फिक्स करावं लागेल आपल्याला, है की नाही. मग काय करणार, व्हॉट इज द प्रोसेस, जे ट्रू लेंथ फ्रंट व्ह्यू मध्ये आहे त्या ट्रू लेंथला इथे लोकसला वाटल्याचं नाव देऊन टाका, कन्फ्युजन नको. This is the locus of A in top view. This is locus of A in front view. Okay. This is locus of B in front view. ठीक आहे. काय करणार, जे ट्रू लेंथ आहे त्या ट्रू लेंथला कधी आपण रोटेट करत नाही. काय करतो आपण, त्या ट्रू लेंथचा जो एंड पॉइंट आहे त्याला टॉप व्ह्यूचा नियरेस्ट लोकस कुठला आहे, लोकस ऑफ ए इन टॉप व्ह्यू, तिथं पण तुम्ही एक्सटेंड करणार. मग प्रोसिजर जे आहे तेच फॉलो करतोय आपण. बरोबर. काय केलं लक्षात आहे का, ट्रू लेंथला मी टॉप व्ह्यूच्या नियरेस्ट लोकस पर्यंत आणली आणि तिथून रोटेट करणार. आता नाउ यू कॅन रोटेट. Okay, this is B1. Sorry, B. Now draw the locus line. This is locus of B in top view. Okay, point B मिळाला, TVL फिक्स झाली आपली. This is a TVL. ओके, FL फिक्स करूया आपल्याला. कसं करणार मग, टॉप व्ह्यूचा जो B पॉइंट आलेला आहे त्याला स्ट्रेट एक्सटेंड करणार. This is the point B dash. So join A dash B dash. A dash B dash. So you can say as a FEL. FEL. Now similarly you can obtain the true length in the top view. 60 mm distance true distance असणार आहे. So take 60 mm distance compass this A as a center and intersect the locus. So this will be the true length. This is B1. आलं. मग आता मग तुम्ही प्रश्नाचे उत्तर द्या. काय विचारले प्रश्न, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ FEL. मग FEL ची व्हॅल्यू मोजता येईल का नाही तुम्हाला, नाही येणार. येस सर. मग ही FEL चे डिस्टन्स मोजायचं किती आहे, A डॅश टू B डॅश डिस्टन्स मोजायचं, दॅट इज FEL. पुढे विचारलंय का अजून, TVL विचारलेलं आहे, TVL डिस्टन्स मोजायचं. ओके. त्यानंतर तिसरा प्रश्न काय विचारलेला आहे, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ फाय. मग ही जी आन्सर आहे ही फायच आहे ना, हे फाय मोजायचं. त्यानंतर पुढे विचारलंय काय, अल्फा. दिस इज अल्फा नो. पुढे विचार झालं, एवढे चारच विचारले क्वेश्चन ह्याच्यावरती. गॉट इट. कसं आलं. येस सर. आता ज्यांना आलेलं नाही त्यांनी हे स्क्रीनशॉट काढून घ्या. विल मूव टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 2. शॅल आय इरेज द प्रॉब्लेम. इरेज करू का. येस सर. आता पुढचा प्रॉब्लेम बघा काय दिलेला आहे. कंप्लीट द प्रोजेक्शन ऑफ लाईन PQ 65 mm लॉंग. मीन्स व्हॉट, ट्रू डिस्टन्स गिवन. ट्रू डिस्टन्स गिवन is equal to
65 mm, comma. Point P is 12. P point दिलाय. 12 mm above the HP and 15 mm in front of VP. Front view and top view of line is inclined. आता बघा, front view and top view of a line is inclined at 45 degree and 650 degree with HP VP. Means what? What is given? Alpha and beta. Correct. Front view and top view of the line means what? That is a TVL and FVL, which makes an angle angle with HP and 45 VP. and 45 degree with HP and 50 degree with VP. So that is the alpha and beta. Alpha is equal to 45 degree and beta is equal to 50 degree. ठीक है. Next, respectively, what is the value of FVL? ते पुढचं विचारले प्रश्न आहेत. आता इथं बघा, तुम्हाला इथं ट्रू लेंथ दिलेले आहे, अल्फा दिलाय, बेटा दिलेला आहे. त्यामुळे आपण जी प्रोसिजर्स आहे ते फॉलो करून घ्यायची. पहिला ड्रॉ एक्स वाय लाईन, एक्स बघा, ज्यांना सुटलेलं नाही त्यांनी लक्ष द्या केअरफुली. एक्स वाय, पॉइंट पी हा 12 mm अबो आहे, 15 mm इन फ्रंट ऑफ VP आहे. अकॉर्डिंगली लोकेट इट. This is P dash and this is P. Okay, draw locus lines. Then from the top view also mention here locus of P in front view, this is locus of P in top view. Next, alpha angle is given. Alpha is what? Apparent inclination with horizontal plane. So you can mark alpha angle with angle 45 degree. Okay, this is alpha. Then similarly beta, that is apparent inclination with vertical plane, 50 degree. So you can mark beta also. So this is the beta. ओके, इथं पण मला वाटतं कोणाला काय अडचण नसावी. हे रिप्रेझेंट करायला अडचण आहे कोणाला काय? नो सर. ओके, आता बऱ्याच जणांचं असं झालं की इथं येऊन स्टक झाला तुम्ही एकदम, आहे की नाही, स्टॉप झाला इथं. कारण इथं ह्याच्यावरती आपली FVL मार्क करतायत, तिथं TVL मार्क करतायत, इथं ट्रू लेंथ मार्क नाही करतायत ना, बरोबर आहे ना? Yes. मग आपल्याकडे एक मेथड आहे ना, इमॅजिनरी मेथड. व्हाय आर नॉट फॉलोड, आय डोंट नो. इमॅजिनरी पॉइंट मेथड. Yes, sir. You can apply imaginary point method. You assume the point anywhere, either in the alpha line or beta line. कुठे assume करा, front view मध्ये किंवा top view मध्ये. You can assume anywhere. I will assume in the front view. So this is the point M, I will say. M dash. Front view चा point है, M dash. So draw a small locus. So this is P dash M dash. हे काय झालं, इमॅजिनरी FVL, बरोबर आहे का? हॅलो. Yes, sir. P dash M dash is the imaginary FVL. जसं इमॅजिनरी FVL तुम्ही लोकेट केली, तसं इमॅजिनरी TVL लोकेट करता येईल का नाही करता येईल? Yes, sir. कसं करायचं मग? Straight line. करेक्ट. ड्रॉ स्ट्रेट लाईन. M dash पॉइंट पासून स्ट्रेट लाईन वाढा. You will get this as a M point. Okay, draw locus, small locus of imaginary point. Now can we get the imaginary true lengths? Yes, sir. आता जर तुम्हाला ह्या फ्रंट व्ह्यूच्या इमॅजिनरी FVL पासून टॉप व्ह्यूची इमॅजिनरी ट्रू लेंथ काढता येईल का नाही? Yes, sir. मग काय करणार, जी
पी डॅश एम डॅश आहे त्याला काय करणार, रोटेट करणार. आय विल रोटेट दिस पी डॅश टू एम डॅश. Then I will extend downward directly. It will cut here. Now join the points. Okay, this is the point M1. बरोबर? PM1. So PM1 is the imaginary TL ना? बरोबर? Yes, sir. Imaginary TL. आता तसंच can we get imaginary TL in front view? Yes, sir. हा, मग आता मिळवा. कसं करणार मग, टॉफी मध्ये P वर पॉइंट ठेवणार आणि M ला रोटेट करणार. Okay, then extend upward. Right? So join this P dash to this point. Okay, you can mention the name as a M1 dash. So this P dash to M1 dash, imaginary TL. P dash to M dash, imaginary FUL. P to M1, imaginary TL. P to M, imaginary TVL. ओके, आता सर्व काय मिळाले आपल्याला, इमॅजिनरी मिळाले. FUL, TVL, ट्रू लेंथ फ्रंट व्ह्यू मध्ये, टॉप व्ह्यू मध्ये. बरोबर? मग आता ऍक्च्युअल आपल्याला ट्रू लेंथ दिले ना त्यांनी, किती दिले ट्रू लेंथ ऍक्च्युअल? 65 mm. 5 mm. मग काय करणार, मग 65 डिस्टन्स कंपास मध्ये घेऊन जे तुम्ही इमॅजिनरी टीएल ची लाईन काढली त्याच्यावरती मार्क करा. मग ती कुठं मार्क होतंय बघा, एमच्या आतमध्ये मार्क होतंय का एमच्या पुढे, माहित नाही मला. बघा आता मी असं अजून करतो की 65 एमच्या पुढे मार्क होते. आता प्रत्येकाच वेगळा असणार, लक्षात ठेवा. काही जणांचा पॉईंट एमच्या आतमध्ये येणार आहे, काही जणांचा बाहेर येणार आहे, काही जणांचा एम वरतीच येणार आहे. गेटिंग पॉसिबिलिटीज, 3 पॉसिबिलिटीज आहेत. तुम्ही ज्यावेळेस 65 मार्क कराल त्यावेळेस तो एमच्या आतमध्ये येऊ शकतो, एमच्या पुढे येऊ शकतो किंवा एम वरती येऊ शकतो. कारण तुम्ही शेवटी अजून प्रत्येकाने पॉईंट अजून करताना मागे पुढे कुठे केला माहित नाही ना. आता मी असं अजून करतो की माझं 65 डिस्टन्स एमच्या पुढे यायला लागलंय, तुमच्या केसमध्ये आतमध्ये येऊ शकते. झाला. दिस इज द पॉइंट Q1 dash. Q1 dash. Now draw the locus. मग ही जर लोकस लाईन काढलेली आहे, दिस इज द लोकस ऑफ Q. बरोबर? दिस इज द लोकस ऑफ Q इन फ्रंट व्ह्यू. लोकस ऑफ Q इन फ्रंट व्ह्यू ची लाईन आहे ती काय करते, इथं पुढे बी कट करते ना. Yes, sir. मग रिअल FUL मिळाले की तुम्हाला आता? Yes. झालं. दिस इज द पॉइंट Q डॅश, P डॅश Q डॅश. आलं? This is TL. This is FUL. ओके, आता वरती TL मिळाली, FUL मिळाली. कॅन आय गेट TVL? Yes, sir. काय करायचं मग? Q1 dash पासून खाली स्ट्रेट लाईन ओढायची. Q1 डॅश पासून स्ट्रेट लाईन कुठेपर्यंत? बरोबर आहे, बोला. Q1 dash हा? पासून. कुठेपर्यंत? Q1 डॅश पासून स्ट्रेट लाईन वाढायची कुठेपर्यंत? हा, असं सरळ वळतं का? आपल्याला बीटा माहिती ना. बेटा सर Q dash पासून खाली वाढायची आपण straight line. लाईन स्ट्रेट लाईन. डोंट कन्फ्युज हिअर. मी काय म्हटलंय, ऍपरंट लेन्स एक ऍपरंट लाईन फिक्स झाली की दुसरी ऍपरंट लाईन फिक्स करणं सोपं असतंय. कसं असतंय, त्याचा एंड पॉइंट्स हे नेहमी एका प्रोजेक्टरमध्ये असतात. येऊ द्या ना डायरेक्ट प्रोजेक्शन, कशाला कन्फ्युजन होत आहे. स्ट्रेट वे यू कॅन टेक प्रोजेक्शन्स.
ओके, मग ही जी बीटाची लाईन तुम्ही काढली आहे TVL ती कट करते इथं ना. झालं. मग काय डायरेक्टली you got the point, draw locus line. So this locus is Q, this is Q. Okay, मग आता ट्रू लेंथ पण फिक्स झाली ना बाय डिफॉल्ट. Yes, sir. This is actual true length Q1, this is actual true length Q1, this is also true length, this is the TBL. Over. आलं लक्षात? Understood this problem? You can take screenshot. You can take screenshot of this problem. मग बाकीचे तुम्ही आन्सर्स फाइंड आउट करू शकता. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ FEL? नाही, FEL विचारले का? काय विचारले प्रॉब्लेम मध्ये? FPL, TVL, theta आणि phi. हा, FEL, TVL, थीटा आणि फाय विचारलेलं आहे. यू कॅन फाइंड आउट. ठीक आहे. नाउ प्रॉब्लेम नंबर 3. प्रॉब्लेम नंबर 3 काय दिलाय बघा. कंप्लीट दी प्रोजेक्शन ऑफ लाईन AB 70 mm लॉंग. म्हणजे काय दिलं? ट्रू लेंथ दिलेली आहे. इफ पॉइंट A इज 15 mm फ्रॉम बोथ HP and VP. ओके, ए पॉइंटचं लोकेशन दिले अबो 15 mm, बिलो 15 mm. The line has 70% grade with respect to point A and it has bearing south 45 east with respect to point A. What is the value of FEL? Okay, एकदम simple example है. I don't know why you have not got the answer. Very straightforward example. त्यांनी तुम्हाला काय दिलेले आहे? ट्रू लेंथ दिलेले आहे. What is the true length here? 70 mm. True length is equal to 70 mm. Next. त्यानंतर ग्रेड दिले तुम्हाला 70%. ग्रेड इज गिवन 70%. त्याला कन्वर्ट करायचं y by x. y by x is equal to 70 by 100. That is how much? 35 by 50. 35 by 50. Okay. Next, grade में आली. Bearing. Bearing दिली आहे. Bearing and What is the bearing? South. south 45 east. Bearing is equal to south 45 east. पुढे काय दिले अजून? एवढंच आहे ना? A point दिलाय की. कुठला? पॉइंट P ना? हा. हा, मग ते पॉइंट दिलाय ना, अबो आणि इन फ्रंट ऑफ BP दिलाय ना. किती दिलाय डिस्टन्स? 15 mm. ओके, 15 mm अबो, 15 mm बिलो. ओके, अकॉर्डिंगली मार्क करा. किती सोपं आहे बघा. हाऊ इट इज सिंपल. Okay, so I will draw a line, XY line. X, Y. Now locate the point. Is it AB line or PQ? कुठली लाइन आहे? AB है ना? Yes, sir. हाँ, it's AB line. So initial point is given. So A dash at 15 mm above, 15 mm below. A point. Now draw the locus lines. ठीक है. Now grade is given. So grade is 70 by 100. That is 35 by 50. X distance 35. X distance 35. काय चुकतंय का? 50 and y distance 35. हाँ, sorry. X distance 50, correct. And Y distance 35. Okay.
Correct. So this is the grade, 70% grade. You can mention 70% grade. Hmm. 70% grade. Now bearing is also given. You can make the principal directions. This is north, south, east, west. ओके. प्रोटेक्टर इथं ठेवा A वरती आणि मेजर द अँगल 45 डिग्री. साऊथ पासून ईस्ट कडे 45 मोजायचं. ओव्हर. झालं. ग्रेड लाईन झाली, बेरिंग लाईन झाली. मग आता ग्रेड लाईन वरती आपण ट्रू लेंथ मार्क करू शकतो का नाही मार्क करू शकत? येस सर. डेफिनेशन मध्ये लिहून दिले ना. ट्रू लेंथ इज नथिंग बट ग्रेड लाईन आणि ग्रेड लाईन नथिंग बट ट्रू लेंथ. ओके. तर 70 mm डिस्टन्स डायरेक्ट मार्क करा ह्याच्यावरती. दिस इज द B1 dash. Now draw a locus line. Okay, mention here locus of B in front view. This is locus of A in front view. Right. आता ट्रू लेंथ झाली आपल्याला फिक्स. यू कॅन मेन्शन हिअर ट्रू लेंथ. आता वरती जर ट्रू लेंथ फिक्स झाली असेल तर टॉफीची TVL लोकेट करता येईल ना, फिक्स करता येईल ना आपल्याला. येस सर. काय करणार? B1 डॅश लोकस ऑफ A इन टॉप व्ह्यू पर्यंत स्ट्रेट करायची, नंतर रोटेट करायची. करेक्ट, करेक्ट. व्हेरी सिंपल. locus of A in top view. Now project this. Locus of A in top view and project a straight line. Then रोटेट. rotate. Put the compass point at A and rotate this. मिळाला point B. Draw locus line. Okay. So this is the locus of B in top view. Okay. आता तुम्हाला TVL फिक्स केली तुम्ही आता. आता FL काढता येईल तुम्हाला? येस सर. कसं मिळणार? बी पासून स्ट्रेट लोकस ऑफ बी इन फ्रंट व्ह्यू पर्यंत. करेक्ट. बी पासून स्ट्रेट लाईन ओढायची लोकस ऑफ A B इन फ्रंट व्ह्यू पर्यंत. करेक्ट. झालं. दिस इज द B dash. So join this A dash to B dash. Okay. This is FEL. झाली FEL झाली, TVL झाली. ट्रू लेंथ मार्क करायची टॉफी मध्ये. मग तुम्ही ऑलरेडी इथे ट्रू लेंथ दिले ना 70 mm. 70 mm डिस्टन्स कंपास मध्ये घ्या. A वर ठेवा कंपास टॉफी मध्ये आणि इकडे कट करा. You will get true length. This is B1 and this is true length. झालं. हाय का काय? Is it difficult? नो सर. Very, very simple. Why you are not solved, I don't know. ठीक है. Now next we'll move to the fourth example. Example number 4.
फोर्थ एक्झाम्पल काय दिले, कम्प्लीट द प्रोजेक्शन ऑफ लाईन पी क्यू. बघा, इफ इट्स अ फ्रंट व्ह्यू इज 65 mm लॉंग मीन्स व्हॉट, FUL. it is FEL, correct. We will write given FEL is equal to 65 mm. Next, पुढं, if point A is 15 mm away from both HP and VP, म्हणजे point A चं लोकेशन दिले तुम्हाला, then line has 65% grade with respect to point A. ग्रेड दिले तुम्हाला, grade is equal to 65%. Now convert into this format y by x. How much? किती येते? 32.5 हां, divided by 50. 32.5 by 100. Sorry, 50. Okay. Next, Bearing angle दिला. बेअरिंग अँगल दिलाय, साऊथ 50 ईस्ट दिलाय ना. Yes sir. बेअरिंग इज इक्वल टू साऊथ 50 ईस्ट. ओके, अजून काय दिले का? नाही. ठीक आहे, यू कॅन टेक स्क्रीनशॉट फॉर द सोल्युशन. ज्यांनी सॉल्व्ह केले त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा. A point दिलाय की सर. हां, ठीक आहे ना. ए पॉइंट इज गिवन 15 mm अवे फ्रॉम बोथ HP VP ना. ठीक आहे, आय एम नॉट रायटिंग हिअर बट आय विल मार्क डायरेक्टली पॉइंट. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. Okay, now let us start the solution. Draw XY line, X, Y. Okay, initial point is at what distance? किती अंतरावरती? Initial point distance 15 mm. So 15 mm line is PQ. So P dash. Okay. Then similarly point P at 15 mm below. You can give the name point P. Draw locus lines. Okay. Now, what is grade? 65%. And bearing किती दिले होते? South 45. South 50 दिले ना. हां, बेअरिंग घ्यायला पाहिजे. तर बेअरिंग इज इक्वल टू साऊथ 50 ईस्ट. ओके, आता ग्रेड मार्क करून घेऊया आपण. 32.5 by 50, X 50, Y 32.5. अकॉर्डिंगली मार्क करूयात. ओके, Y 32. Now draw a grid line. Now similarly, bearing angle, show the principal directions. North, south, east, west. Okay, so measure from the point S point पासून, सॉरी P point पासून, P प्रोटेक्टर इथं ठेवा आणि साऊथ पासून 50 मोजा. Okay, this angle is 50 degree. Okay, now front view length is given. So can we mark front view line here on the grade line? No sir. No. Okay, मग आता काय करायला लागेल आपल्याला? What is the solution now? How we can solve? Locus of A in top view. Locus Locus of A in front view मध्ये 65 mm horizontal घेऊन वरती रोटेट करा.
रोटेट करायचं. ओके, मग रोटेट केल्यानंतर मग ही ग्रेड लाईन कट करते ना मग. नाही सर इमॅजिनरी पॉईंट घ्यायचं. यस, इमॅजिनरी पॉईंट शिवाय पर्याय नाही आहे. नुसतं आपण इथं पॉईंट आपण 65 मार्क केला आणि रोटेट केला, मग हे कुठं नेमकं कट करून माहित नाही ना. सो दिस इज नॉट ऍप्लिकेबल. म्हणजे हे म्हणजे एक्झिक्यूट होऊ शकत नाहीये. तर काय करावं लागतं आपल्याला, एकच ऑप्शन आहे, इमॅजिनरी पॉईंट मेथड. कारण इथं तुम्ही 65 मार्क केलं, हा मग करून काय करणार, फिरवणार असं इकडे, नेमकं कुठं कट करतोय माहित नाही ना, किंवा खाली पण आणू शकत नाही आपण, कारण ट्रू लेन नाही खाली. सो ओनली वन ऑप्शन इज विथ अस, दॅट इज द imaginary point method. Let us assume one point. Now I will assume on the bearing. Every time I am assuming on grade, I will assume on bearing. This is the point M. M is the imaginary point. Draw imaginary locus, small. Okay, so PM is the imaginary TVL. बरोबर? Yes sir. PM is the imaginary TVL. So from this imaginary TVL, can we get imaginary TL? Yes sir. कसं मिळणार मग? M पॉइंटला रोटेट करायचं. करेक्ट, एम पॉइंटला रोटेट करायचं. पी वर कंपास ठेवायचं आणि एम पॉइंटला रोटेट करायचं. करेक्ट. स्ट्रेट लाईन मारायची. Then straight line. Then straight line. So it will cut the grade line. Barabar? So this Yes. point is, what is this point? M Point M. M1 M1 dash. M1. M dash. Correct. M1 dash. So draw a small locus. Next. Now you got imaginary TVL. So can we get imaginary FEL? Yes sir. Then what? स्ट्रेट लाईन मारायची M वरून. Yes. Okay, this is point M dash. Okay, join P dash to M dash. P dash to M dash. So this P dash to M dash is what? Imaginary FEL. Barabar? Yes sir. P dash to M dash is imaginary FEL. P dash to M1 dash is the imaginary TL. Now, but they are provided actually FEL. What is actually FEL? 65 mm. So can we mark on this? Yes sir. So you can mark 65 distance. आता ती एमच्या आतमध्ये येतं की एमच्या बाहेर येते ते डिपेंड्स. ओके, बघा आता मी असं करतो की माझं बाहेर येते असं समजतो मी. आय विल अज्युम दॅट आय एम गेटिंग द 65 डिस्टन्स outside the M point. Okay, so this point is Q dash, Q dash. So draw the actual locus. And this actual locus cut the grade line, na? Yes sir. So this is the point Q1 dash, Q1 dash. ओके, Q1 डॅश मिळाला, Q डॅश मिळाला, म्हणजे ऍक्च्युअल FEL मिळाली आपल्याला, ऍक्च्युअल TL मिळाले आपल्याला. बरोबर. नाउ कॅन वी गेट ऍक्च्युअल TVL? Yes sir. कसं मिळणार? Q dash ला स्ट्रेट लाईन मारायची खाली. करेक्ट. So this is the point Q, only Q. Okay, draw locus, actual locus of Q point. झालं. PQ is the actual TVL. Is it right? Yes. Now get actual true length. P dash to Q1 dash. P dash to Q1 dash डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं आणि टॉफी मध्ये P पासून लोकसला मार्क करायचं. झालं. Over. This is the point Q1. This is the Q1. मिळाली ट्रू लेंथ? Yes sir. झालं. मग बाकीचं काय विचारले प्रश्नाचे उत्तर द्यायचे पण नंतर. अंडरस्टूड 4 प्रॉब्लेम्स? Yes sir. Everyone, any doubt?
sir. Mayuri, have you got the answers of what are the grade and bearing problem? Yes, sir. Okay. Now we'll move to the next type. Okay. So if you're not drawn, then you take at least screenshot, then you can complete later. Screenshot घ्या आणि परत नंतर सॉल्व करा. Okay. Shall I clear the screen? Yes, sir. Now put the heading perpendicular lines. Perpendicular lines. Okay, see, we have seen any line is parallel to one of the plane and perpendicular to another plane. बरोबर? एका प्लेनला पॅरलल, दुसऱ्या प्लेनला परपेंडिक्युलर. त्यावेळेस आपल्याला रिस्पेक्टिव्ह व्ह्यू आपण बघितलेत. एकामध्ये लाईन दिसते, एकामध्ये पॉइंट दिसतात. बरोबर? Yes, sir. बघा मी काय म्हणतोय, इफ यू कन्सिडर एनी लाईन इज पॅरलल टू वन प्लेन अँड परपेंडिक्युलर टू अनदर प्लेन, त्यावेळेस तुम्हाला जे रिस्पेक्टिव्ह व्ह्यू येतात, फ्रंट व्ह्यू अँड टॉप व्ह्यू. फ्रंट व्ह्यू मध्ये लाईन असेल तर टॉप व्ह्यू मध्ये काय असतो, पॉइंट व्ह्यू असतो. किंवा टॉप व्ह्यू मध्ये जर लाईन असेल तर फ्रंट व्ह्यू मध्ये काय असणार आहे, पॉइंट व्ह्यू असणार. बरोबर ना? Yes, sir. So that is called as Yes. perpendicularity. Perpendicularity, we can say line is perpendicular to one of the plane and parallel to another plane. Okay, but here we have to understand the perpendicularity. Okay, so whenever we discuss about the perpendicularity, we should get at least one line should be true. एक line true पाहिजे, दुसरी apparent चालेल. Okay, तर ही जी काही परपेंडिक्युलरिटी आहे, दॅट वी हॅव टू अंडरस्टँड और वी हॅव टू शो और वी हॅव टू सी इन द ऑक्झिलरी व्ह्यू ओनली. बघा, जसं पॅरलिझम आपण प्रत्येक व्ह्यू मध्ये बघितला, पण पॅरलिझम आपण ऑक्झिलरी मध्ये पण बघितला, प्लस त्याची ट्रू कंडिशन्स पण ऑक्झिलरी मध्ये बघायला मिळाल्या. बरोबर आहे का? Yes, sir. हा, इथे सेम कन्सेप्ट आहे. तुम्हाला इथं परपेंडिक्युलरिटी फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू मध्ये बघायला मिळणार नाही, पण परपेंडिक्युलरिटी विल बी ऑब्झर्व इन द ऑक्झिलरी व्ह्यू मध्ये. हाच फक्त फरक आहे, लक्षात ठेवा, पॅरलल आणि परपेंडिक्युलर मध्ये. इन केस ऑफ पॅरलल लाईन्स, parallelism will be observed in all the views, in all the planes, but in case of perpendicular lines, that perpendicularity will be observed only in auxiliary planes only. It will be observed in the auxiliary planes only. Okay, so whatever the related theory, that part you can mention here. I will give points related to the perpendicularity. Take down, write down. The two lines observed, perpendicular to each other, in auxiliary views only, Okay, next line. From these two lines, one line represents true length, and second line represent apparent length. Second line represent apparent length. Next line.
the true conditions related to perpendicularity, the true conditions related to perpendicularity, the true conditions related to perpendicularity will be seen in auxiliary view only, in auxiliary views only, in auxiliary views only. Okay, now take example so that you will understand. Line CD is perpendicular to AB. Line CD is perpendicular to AB, is perpendicular to AB. Line CD is perpendicular to AB, comma, where D lies on AB, where D lies on AB, where D lies on AB, comma, refer the figure, refer the figure. बघा प्रिंटेड फिगर तुम्हाला दिलेली आहे परीक्षेमध्ये. यू कॅन ड्रॉ विथ स्केल. एका पेजवर एकच प्रॉब्लेम. ड्रॉ विथ स्केल, सॉरी ड्रॉ विथ पेन. स्केलचा यूज करा, पेन पण वापरा. सर एक्झाम्पल रिपीट करता का? Line CD is perpendicular to AB. Line CD is perpendicular to AB, comma, where D lies on AB, where D lies on AB, where D lies on AB, comma, refer the figure, refer the figure. ओके, आता तुम्हाला त्यांनी प्रिंटेड काय दिले बघा. लाईन ए बी इज गिवन प्रिंटेड. पॉइंट ए हा 15 mm अबो दिलेला आहे. दिस इज ए डॅश. ओके, विथ अँगल 40 डिग्री. 40 डिग्री अँगल घ्यायचा इथून. ओके, हे पहिला पेन्सिलनं काढत चालले बघा. लाईन ए बी पेन्सिलनं काढा पहिला सुरुवातीला. ए बी काढताना पेन्सिलनं काढा, नंतर पेननं डार्क केलं तरी चालेल. दिस ए डॅश मार्क करा 15 mm वरती. देन टेक द अँगल 40 डिग्री. हॉरिझॉन्टल पासून 40 डिग्री अँगल घ्यायचा. देन फ्रॉम द ए डॅश पॉइंट and the B dash, what are the projectors of A dash and B dash, or A and B? The distance is given 50 mm. Distance between projectors of A and B is given 50 mm. हे डार्क पेन काढायचं नाही बघा, पेन्सिलनं काढायचं सगळं. प्रोजेक्टर मस्ट बी ड्रॉन विथ पेन्सिल ओनली. दिस इज B dash. Okay, you can draw the projector of A also. Now point A is at 30 mm distance below the XY, and point B is 15 mm below the XY. बघा हा जो पॉइंट आहे A, हा किती वरती आहे? 30 वरती आहे. आणि हा इथला B हा किती वरती आहे? 15 वरती आहे.
15 mm. ओके, आणि त्याच्यानंतर मग ए डॅश पासून जो सी पॉइंट लोकेट करायचा आहे बरोबर हॉरिझॉन्टली. हा, सर ए डॅशचं डिस्टन्स किती सांगितलं? ए डॅश डिस्टन्स इज 15 mm. ए डॅश 15 वरती आहे आणि अँगल 40 डिग्री आहे आणि ए चा प्रोजेक्टर आणि बी च्या प्रोजेक्टर मधलं अंतर आहे 50 mm. सुरुवातीला वाटल्यास पेन्सिलने काढा, नंतर मग ते डार्क केलं चालेल पेन ना. त्याच्यानंतर आता सी पॉइंट लोकेट करायचं आहे ना, तर ए डॅशच्या लाईन मध्येच 20 mm वरती सी डॅश पॉइंट आहे. सी डॅश. ओके, म्हणजे थोडक्यात ए डॅश पासून सी डॅश पॉइंट हा 20 वरती ॲट अ डिस्टन्स ऑफ 15 mm फ्रॉम द एक्स वाय लाईन. एक्स वाय पासून 15 mm आणि ए डॅश पासून 20, एवढं अंतर 20 आहे. Now similarly in the top view also you can show that point C. Point C should be at 15 mm below. So the distance is also 15 mm. Drawn. सर सी डॅश पॉइंट ए डॅश पासून 20 वरती आहे ना, हा, ए डॅश पासून सी डॅश पॉइंट 20 वरती आहे. आणि एक्स वाय पासून काय नाही का घ्यायचं? 15 mm. ओके सर. ए डॅश आणि सी डॅश हे एकाच लाईन मध्ये आहेत, हॉरिझॉन्टली एकाच लाईन मध्ये आहेत ते. ओके ए डॅश आणि सी डॅश आर ऑन सेम लाईन, म्हणजे एकाच हॉरिझॉन्टल लाईन मध्ये आहेत ते. येस. पॉइंट सी पण 15 mm वर घ्यायचं ना. पॉइंट सी पण हा, म्हणजे 15 mm बिलो बरोबर. 20 mm फ्रॉम द ए पॉइंट, एच्या प्रोजेक्टर पासून 20 mm इकडे राईटला, आणि एक्स वाय पासून खाली पण 15 mm. स्नेहल कदम. Yes, sir. Now attendance is 56. 56 students are present. So take the screenshot and you send me on my WhatsApp, Yes, sir. please. झालं? येस. Okay. So solution we will see in the next lecture, because time is over now. Other teachers are waiting. Snehal, have you taken the screenshot? हे मीटिंग मध्येच थांबा, मी कंटिन्यू करणार आहे. ओके, पवार सर, हा बोल. एवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू का नंतर करू? करा 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 सर, काय अडचण नाही. ठीक आहे, इफ यू परमिट मी देन आय विल सॉल्व. ओके. ओके. हे डायग्राम ड्रॉ केली का? Yes, sir. Okay, as our CC is lecturer there, so CC always support us, no problem. Okay, we'll solve it, because further on again I have to come back and discuss the same thing repeatedly. Okay, so let us solve this.
So what are the definition we made it when the two lines are looking perpendicular, that perpendicularity will be observed in the auxiliary view only. Okay, हे दोन लाईन्स एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. हे परपेंडिक्युलरिटी कुठे आपल्याला ऑब्झर्व होणार आहे? ऑक्झिलरी व्ह्यू मध्ये होणार आहे, बरोबर. आणि ऑक्झिलरी व्ह्यू मध्ये एक लाईन कशी असणार आहे? ट्रू असणार, दुसरी ॲपरंट, बरोबर. Yes, sir. सो व्हॉट आर द स्टेटमेंट आय हॅव गिवन हिअर? त्या ऑक्झिलरी व्ह्यू मध्ये तुम्हाला परपेंडिक्युलरिटी मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये एक लाईन ट्रू असणार, दुसरी ॲपरंट असणार, लक्षात घ्या. तर त्याप्रमाणे आपण जे डेफिनेशन दिलेले आहेत त्याप्रमाणे आपण सॉल्व्ह करूया, ऑक्झिलरी व्ह्यू काढूया या ठिकाणी. आता आपण आयदर यू ऑब्टेन ऑक्झिलरी फ्रंट व्ह्यू और ऑक्झिलरी टॉप व्ह्यू, दोन्ही पण चालेल, कुठलं एक काढलं तरी चालेल. कुठला व्ह्यू काढायचा? ऑक्झिलरी फ्रंट व्ह्यू Auxiliary टॉप? top view. टॉप व्ह्यू. विल ऑब्टेन ऑक्झिलरी टॉप व्ह्यू, नो प्रॉब्लेम. सो फॉलो द सेम प्रोसेस जसं पॅरलाईन मध्ये फॉलो केलं होतं. ड्रॉ अ रेफरन्स प्लेन x1 y1 पॅरलल टू a डॅश b डॅश. ए डॅश बी डॅशला रेफरन्स प्लेन काढा पॅरलल x1 y1. Okay, then project the points a dash b dash c dash perpendicular to x1 y1. All the points I'm projecting perpendicular to x1 y1. Okay, मग ह्याला वाटल्यास नंबरिंग करा. दिस इज 1, दिस इज 2, दिस इज 3. हा, मग थोडक्यात आता 2 जो नंबर व्ह्यू नंबर 2 आहे त्याच्यातले तुम्ही पॉइंट्स प्रोजेक्ट केलेले आहेत. आता डिस्टन्स कुठले घेणार? फर्स्ट मधले डिस्टन्स घेणार, करेक्ट. सो टेक डिस्टन्स xy टू a and transfer from x1 y1. This is a1, okay. Next xy to b on the projector of b from the x1 y1, b1. Now join this. ओके, AB ची ट्रू लेंथ मिळेल तुम्हाला. इज इट ट्रू लेंथ और अपरेंट लेंथ? हेलो, ट्रू लेंथ ना. दिस A1 B1 इज द ट्रू लेंथ. ओके, आता एक ट्रू लेंथ मिळाली आपल्याला. आता पॉईंट सी पण राहिला ना आपला. सी पॉईंट प्रोजेक्ट करा राहिला, आता सी प्रोजेक्ट केला. सी चे डिस्टन्स घ्या, पहिला ही प्रोजेक्शन जॉईन करून घ्या. फर्स्ट ऑफ ऑल एकदम सिंपल आहे. टेक डिस्टन्स xy टू c इंटू कंपास अँड ट्रान्सफर फ्रॉम x1 y1. दिस इज C1. आलं का? C1 पॉईंट कसं लोकेट केलं, लक्षात आलं का? XY टू C डिस्टन्स घेतलं, जसं XY टू A घेतलं, B घेतलं, आता XY टू C घेतला आणि ट्रान्सफर केला आणि आय गॉट द पॉईंट C1, बरोबर. Any doubt for locating C1 point? Anybody has doubt C1 point locate करण्याबद्दल? No, sir. Okay. मग आता वाचा कंडिशन. CD is perpendicular to AB. CD is perpendicular to AB. लाईन CD कशी आहे? AB ला परपेंडिक्युलर. आणि काय म्हटलंय पुढं? Where D lies on AB. Where D lies on AB. बरोबर. त्यांनी काय दिले स्टेटमेंट? CD is perpendicular to AB. Perpendicular to AB. Where D is on AB. आता ही लाईन जर AB असेल, इथं तुमचा पॉइंट C असेल, तर आय विल ड्रॉ परपेंडिक्युलर. दिस इज द पॉइंट D, this is the point C. So this is line A and this is the B. So same method. So shall I drop from the point C1, perpendicular drop on the line AB? Yes, sir. Yes.
So I will draw a C from the C1. I will draw a perpendicular line to the AB. So here is the perpendicularism, and you can mention the name as a D1, C1 D1. ओके, आला का? ऑक्झिलरी मध्येच एक लाईन ट्रू आहे, दुसरी अपरंट आहे. बरोबर? एक ट्रू आली का लाईन AB? AB इज अ ट्रू लाईन, बट द CD इज नॉट ट्रू लाईन ना. का CD ट्रू आहे? CD ट्रू कधी झाला असतो? A1 B1 ला पॅरलल आली असती तर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. इन द फ्रंट यू ओनली. जर ही जी आहे ना, CD जी लाईन आहे, हे X1Y1च्या पाठीमागं जर इथं असं हॉरिझॉन्टल असतं ना CD, तर मग तुमचा हा ट्रू लेंथ म्हणला असतो मी त्याला. तर तसं इथं होणार नाही ना. बघा, तर इथं काय झालंय, AB इज अ ट्रू लेंथ अँड CD इज परपेंडिक्युलर. सो AB अँड CD आर परपेंडिक्युलर टू इच अदर. ओके, सो परपेंडिक्युलरिटी इज ऑब्झर्व्ड इन द ऑक्झिलरी व्ह्यू ओनली. हे आपलं स्टेटमेंट या ठिकाणी प्रूव्ह झालं. नाऊ गो बॅक. प्रत्येक ह्याच्यामध्ये AB वरती आपल्याला D पॉईंट आला पाहिजे, फ्रंट व्ह्यू मध्ये आणि टॉप व्ह्यू मध्ये. काय करणार मग? जो D1 पॉईंट आहे त्याला बॅक प्रोजेक्ट करणार. जो D1 पॉईंट आहे त्याला बॅक प्रोजेक्शन घेणार परपेंडिक्युलर टू X1 Y1. मिळाला का D1? फ्रंट व्ह्यू मध्ये बघा, फ्रंट व्ह्यू मध्ये मिळाला का पॉईंट D? दिस इज द पॉईंट D. आला का? आर यू गेटिंग व्हॉट आय एम डुईंग हिअर? येस सर. D पॉईंट जो आहे ना D1 आलेला, तो फक्त मी रिव्हर्स घेतलेला आहे फ्रंट व्ह्यू मध्ये. कुठे घेतला? तो AB वरती घेतला, कारण हा D पॉईंट AB वरती आपल्याला ड्रॉ करायचा आहे. मिळाला पॉईंट D डॅश. ओके, then shall I join this C dash D dash? कारण इथं तुम्ही C dash D dash जोडलाय ना. So you can join. झाला जॉईन C dash D dash. ओके, आता D पॉईंट टॉप व्ह्यू मध्ये पाहिजे AB वरती. मग काय करणार? परत D डॅश पॉईंटला प्रोजेक्ट करणार बॅक परपेंडिक्युलर टू XY रिव्हर्स. Correct? So this is the point D. This is the point D. Now join CD. ओव्हर. बघा, फ्रंट व्ह्यू मध्ये आणि टॉप व्ह्यू मध्ये CD AB ला परपेंडला आहे का? आहे का? इज इट परपेंडिक्युलर इन द फ्रंट व्ह्यू अँड टॉप व्ह्यू? नाही ना. No. ओनली परपेंडिक्युलर इट इज देअर इन द ऑक्झिलरी टॉप व्ह्यू ओनली. फक्त ऑक्झिलरी टॉप व्ह्यू मध्ये फक्त परपेंडिक्युलर आहे, बाकी कुठल्या व्ह्यू मध्ये परपेंडिक्युलर नाही. सो इट इज कमिंग लाईक इन्क्लिनेशन. इन्क्लाइन लाईन येते तुम्हाला. CD इन्क्लाइन दिसते थोडीशी. ओके, AB ला इन्क्लाइन दिसते ना फ्रंट व्ह्यू मध्ये आणि टॉप व्ह्यू मध्ये. ओके, so this is the difference between parallel line and perpendicular. In the parallel lines, all the lines are looking parallel in all the planes in all the views. But in perpendicular lines, perpendicularity is observed in the one of the view only, that is auxiliary view. In another views, maybe front view or maybe top view, it is not perpendicular. Okay, it is inclined one. ती कशी दिसते तुम्हाला? थोडीशी लाईन इन्क्लाइन दिसते AB ला. ओके, सो complete this one. याचा स्क्रीनशॉट काढा आणि यू कॅन डू इट लॅटर ऑल्सो. समजलं सगळ्यांना? येस सर. ओके, याचा स्क्रीनशॉट काढा आणि परत कंप्लीट करा. ओके, शॅल वी कन्क्लूड हिअर? पवार सर, नाउ आय विल कन्क्लूड द मीटिंग हिअर. ओके.
or shall I leave the meeting? That will be good. You leave, sir. Make me host and leave. Host, okay. Hmm. Pawar sir, your name is not coming. Co-host, no? Co-host. Co-host.